जय शिवराय मित्रांनो, सकाळचे 6:30 पावणे 7 झालेत आणि तुमच्या भावानं जरा नवीन टार्गेट ठेवला या वर्षात. ॲक्च्युली 1 तारीखपासून चालू करूचा होता, आता झाले 14 तारीख. काल 2 दिवस चालू केलं आहे, तेव्हा व्हिडिओ बनवून आहे आणि आता म्हटलं करूया. तर पैसे काय म्हणजे रोजच जाऊचा, कारण होता कसं सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट ऑफिसात, नंतर दुकान वगैरे इकडे तिकडे फिरणं होतं. पूर्ण दिवस हे कामात बिझी होऊन जातं आणि संध्याकाळी रात्री घराकडे गेलो, जेवलो काय झोपलो, त्यामुळे चलणं ह्या होणारच नाही. ते म्हटलं सकाळी म्हटलं जरा उठून चलक जाऊया, कारण हेल्थ केअर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे म्हटलं जरा चालू करूया. चलणं हो हव्या ना, काहीच होणार नाही. गाडीनं फिरणं होतं इकडे तिकडे आणि ऑफिसात गेलो का तेव्हा 15 वाजता लागतं. म्हणून सकाळी जरा 6:30 वाजता उठलो आहे. काय उठाक होई नाही होतं, मी उठलो आहे टार्गेटानं आणि चालू केलं आहे. चला बघितलंस तर रोडला कोण नाही, आता उजडीला रोड रिकामी आहे आणि मस्त फ्रेश हवा, बरं वाटतं. म्हणजे 9 नंतरचा विषय वेगळं, 9-10 नंतरचा जो असतो तो विषय वेगळं असतो आणि आताचं क्लायमेट आता खूप वेगळा. एकदम फ्रेश हवा, पक्ष्यांचा आवाज आणि समोर इकडून बघितलं तर हायवे चालू होता. तर अशा प्रकारे आम्ही हायवे पोचलो. त्या साईडला खडवून नको आहे, पूर्ण तो मालवणला रोड जातो आणि या साईडचा रोड कचऱ्यात जातो. पूर्ण हायवेवरनं चालायचं. ॲक्च्युली तिकडून त्या साईडला घर आहे, तर तिकडून तसं फिरण कडवण नाक्याकडनं इकडून आचरा रोडने आपल्या ओझर पेटला, ओझरकडनं राईट मारून पूर्ण गोल मिळून परत आपल्या घराकडे. बघितलं किती मेहनत आहे, त्यामुळे लागलो. सवय नाही ना, तुम्ही झोपून राहा नको, उठा तुम्ही पण चलक घेवा. इम्पॉर्टंट आहे खूप, हेच लाईफ. खूप जण जातात चलक, ह्या मग आता समजला. हां म्हणजे जा असं तरी येऊ सांगते, खोटा कसं सांगायचं ना, असं जातं आणि 2 दिवस जाते तेव्हा आता समजतं. पण आमचं कधी इथे उठणं झालंच नाही. उठणं झालं तर कधी एकतर होय बाहेर ट्रिप वगैरे असतात तर, किंवा ऑफिशियली कुठे जायचं असत तर त्यावेळीच उठणं ना. आणि सकाळी एवढं कधी उठक नाही, टाईम होतो 8, 8:30, 9 वाजता. तर आताचा टार्गेट घेतलं त्याच्यामुळे तेवढा तरी समजतं. पण बरं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आणि चला गो यार, चला तुम्ही पण उठा, चला. खूप इम्पॉर्टंट. दम लागतं आता थोडं थोडं, काय समजणार. बहुतेक दऊ पडलो वाटतं, ते कोणतरी चलतं. सकाळचे ट्रॅव्हल्स जातात मुंबईवरनं, सकाळी गेले ते आता एक गेली. चलता चलता इकडे लेफ्ट साईडला ब्रह्मानंद स्वामींचं मंदिर आहे, उजर जो आपण म्हणतो ब्रह्मानंद स्वामी, तिकडे आपण पोचलो. तिकडे मी गेस ट्रिपला वगैरे जाऊ सहली शाळेत असताना 5वी का 6वीत नेलेल्यानी ट्रिपला. त्यावेळी हा खूप मोठा वाटा असा, म्हणजे किती लांब इलो शाळेकडनं. तर ओझर ब्रह्मानंद स्वामी आणि जो आजोबा पाया पडतात त्याच्या खाली जाऊचं असतं. आणि इकडून आपल्या घरा जो इकडून सरळ कांदळगावला रोड गेलो, इकडून लेफ्टला आचऱ्याक आणि इकडून आपल्या राईटला साईडला जाऊचं. हे दौन आहे, पाऊस पडला आत्ताच त्या आजोबांनी सांगल्याने. बारीक बारीक ड्रिझलिंग झाला, पाऊस पडलो आहे. यायला कधीच कधी आहे पाऊस पडता, काय समजणार नाही. तर अशा प्रकारे आपण पूर्ण सेंटरला पोचलो. बघितलं तिकडून आपण इलो. आता इकडे आपल्या राईट साईडला जाऊचं, तो कांदळगाव, तो आचरा. इकडून पुन्हा असं सरळ जाऊन स्ट्रेट जाऊन राईट साईडला परत फिरी करून म्हणजे गोल दक्षिणाच झाली ती. तर अशा प्रकारे चलता चलता मित्रांनो मी कच्च्या रोडला पोचले, मातीचा रोडा. इकडे आता आपला अराउंड 1 मिनिटावरती घर रावला आणि स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत.
बरं वाटलं. पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती येतात, थोडी एनर्जी येतं आणि दिवस जरा मोठं वाटतं. काहीतरी गेलंय बाबा, चाललंय. आवडला चालत आहे नाही, अर्ध्यावरून रिटर्न येतले. काल ॲक्च्युली अर्ध्यावरूनच रिटर्न येतले. आज पूर्ण केलं आहे, कंप्लीट केले. आता रोज कंप्लीट करूची टार्गेट ठेवलं आहे, बघू. अशा प्रकारे आता पोचू आपण घराकडे पुढे. टाईम अप ठेवलं आहे.